तुम्हाला घरी जाऊन ना काही तकलीफ नाही, डायरेक्ट पाय घ्यायचे त्यातून. हे बघा पापलेट, ही रावसची गाभोळ आणि ही सुरमईची गाभोळ. मोठ्या मोठ्या हॉटेलला तुमचं सप्लाय आहे सगळं. ओके, किलो मोठावाला आहे, तुम्हाला किलो मध्ये मिळेल कापून. बघा हे आहे ठाण्यातलं मच्छी मार्केट. हाय, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी आणि अक्षता जी नेहमी आपल्याबरोबर असते, आम्ही दोघं निघालो आहोत ते एका मच्छी मार्केटला. आणि हे जे मच्छी मार्केट आहे ना, ठाण्याचं सगळ्यात जुनं मच्छी मार्केट आहे, पण आम्हाला त्याबद्दल एवढं काय नॉलेज नाही आहे. म्हणजे आम्ही कधीच गेलो नाही त्या मच्छी मार्केटला. आज फर्स्ट टाईम आम्ही त्या मच्छी मार्केटला चाललो आहे आणि आपल्या चॅनलवर पण ते फर्स्ट टाईम एक्सप्लोर होणार आहे. म्हणजे आपल्याला कोपरी, पडवळनगर, इंदिरानगर, बाकीच्या अजून बरीच मार्केटं माहिती आहेत, पण हे मच्छी मार्केट आम्हाला बिलकुल माहिती नव्हतं. हे मच्छी मार्केट आहे महात्मा फुले मच्छी मार्केट आणि हे आहे आपल्या ठाण्याच्या जे मेन मार्केट आहे ना, स्टेडियम आहे ना, त्याच्या पाठीमागे आपल्या ठाण्यातलं मसाला मार्केट आहे त्याच्या बाजूला. तर आता आम्ही दोघं तिकडे जाणार आहोत आणि मच्छी मार्केट बघणार आहोत कसं आहे ते आणि कोणत्या कोणत्या मच्छी असतील अवेलेबल आणि काय असतील आपल्याला घेण्यासारखे, तर त्या घेणार पण आहोत. तर चला मग आता निघूया. जायचं ना मच्छी मार्केटला, मच्छी मार्केट म्हटलं की खुश असते ना. तर चला आता निघूया मच्छी मार्केटला आणि तिकडे जाऊन बघूया मच्छी मार्केटला काय काय मिळते. तर आता आपण पोचलो आहोत ठाण्याच्या मच्छी मार्केटच्या इथे. पाठीमध्ये बघता तुम्ही हा अग्निशमन केंद्र आहे, अग्निशमन विभाग ठाण्याचा म्हणजे मार्केटमधलं. त्याच्या समोरच ही गल्ली आहे आपल्या स्टेडियमच्या पाठीमागे. तर तिकडेच हे मच्छी मार्केट आहे. तर त्या गल्लीतून आता आपण जाऊया मच्छी मार्केटपर्यंत. सुरुवातीलाच तुम्हाला इथे गावठी अंडी पण आहेत गल्लीच्या सुरुवातीला. कशी आहेत अंडी मित्रा? हे बघा 100 रुपये डझन अंडी, गावठी अंडी. ताईंकडे पण आहेत. कशी ताई अंडी कशी? 100 रुपये डझन आणि 180 रुपये डझन, 15 एक. ओके, काय फरक काय? दोन जातीच्या कोंबड्या असतात ना, एका जातीच्या. नाही पण ही कुठल्या जाती? कडक मच्छी वगैरे नाही? नाही. तर बघा ही अंडी आहेत ना, ही 180 रुपये डझन, म्हणजे 15 रुपयाला एक, 180 रुपये डझन. आणि हे तुम्हाला एक 8 रुपयाला एक पडेल, 100 रुपये डझन ना, एक 8 सव्वा 8 रुपये एक पडेल. बघा हे दोन वेगवेगळ्या कोंबड्यांची अंडी, दोन वेगवेगळ्या क्वालिटीची. हे बघा इकडे तुम्हाला अशा जिवंत कोंबड्या पण भेटतील, देशी कोंबड्या. कशी आहे ती? 700 रुपयाला 2. हे बघा 700 रुपयाला 2 कोंबड्या आहेत. आणि तो कोंबडा 600. हा बघा एक काळा कोंबडा 600 रुपयाला. हा बॉयलर आहे का? गावठी मधला आहे ना? ओके. बघा यांनी घरी पाळलेले कोंबड्या मिळतील तुम्हाला यांच्याकडे. आणि फक्त रविवारचे असतं की रोज असतं? फक्त रविवारचे असतं की? ओके, बुधवार शुक्रवार रविवारी इथे असतात कोंबड्या विकत. यांच्याकडे पण कोंबडा आहे. कसे का? कशी देते सांग? कोंबडा 700 रुपये. 700 रुपये. आणि कोंबडी? 550. कोंबडी 550 रुपये आणि कोंबड्याचा रेट 700 रुपये. कुठून? शहापूर आसनगावचे. ओके. 500, 600. किती किलोचे असते तरी? 1 किलो, सव्वा किलो, जसं आपलं तसं. ओके, 300, 600. कोंबडा कसा? हा कोंबडा 800 रुपये. गावठीचं आहे. ओके. या तलगीत गावठीचे आहेत 900 रुपये जोडी. तयार अंड्याच्या दोन्ही. ओके, 900 रुपये जोडी. तुम्ही बघितलं मस्त कशा कोंबड्या आहेत, गावठी कोंबड्या. आणि 350-400 रुपयाला एक अशी इथून सुरुवात आहे गावठी कोंबड्यांची. कोंबडी 700-700 रुपये आणि तुम्हाला बाजूलाच कापून मिळतात 30-30 रुपयामध्ये. चांगलं आहे, घेऊन घ्यायला पाहिजे. बुधवार शुक्रवार रविवार 3 दिवस असतात. हे बघा इथे भाज्यांची पण गर्दी आहे, भाज्या घ्यायला. सगळं मार्केटच मार्केट आहे. आणि बघा हे समोर आहे ते मच्छी मार्केट. हे आहे ठाण्यातलं मच्छी मार्केट. कशाचा आहे? गोळ माशाचा काटा. किती? 800ला देणार. पापलेट कसे?
किती? 3,500 रुपये. हे खापरीवाले आहेत का? खापरी आपले 3,500 आणि आपले नॉर्मल 1500 रुपये जोडी. कोळंबी आहे. कशी कोळंबीचा वाटा? 500ला सगळी. ही एवढी दिसते एवढी सगळी 500ला. हा वाटा कसा आहे एवढा? हा वाटा कसा आहे एवढा? ही सगळी एवढी सगळी 500ला. बघा 500 रुपये वाटा एवढा. हे 2 वाटे आणि ही 200ची एवढी. गाडीची आहे ती, पाळलेली नाही आपल्या. गाडीची आहे. ओरिजिनल ओरिजिनल समुद्रवाली. पाळलेली नाही, शेतातली. ओके. ही सुरमई 800 रुपये. कशी देते सांगतो? ही खाडीची आहे का पाळलेली आहे? खाडीची आहे. ओके. 700 रुपये. 1000 रुपये. तर किलोचा आहे का हलवा? 1.25 किलोचा. ती कशी रावसाची अंडी? 600 रुपयाला. रावसची अंडी बघा ही 600 रुपयाला. आमच्याकडे बरेच मासे आहेत. ही 800 रुपये किलो आहे का? हे बघा प्रॉन्स 800 रुपये किलो. आणि हे कशी आहे? ही बघा ही 500 रुपये किलो. हा किलोवरचं सगळं नाही का? बरं आहे. रावस नाही. ही 800. ही 600 रुपये किलो. ही 500 रुपये किलो प्रॉन्स. आणि हे कसं आहे रे? हे कालू आहे 100 रुपये, 60-70 रुपये एक पिशवी. एक पिशवी. हे बघा ही 60-70 रुपयाला एक पिशवी आहे ही कालव्यांची. आपल्याला 1100 रुपये किलो. हा रावस बघा 1100 रुपये किलो. मोठावाला आहे. मोठावाला. तुम्हाला किलोमध्ये मिळेल कापून बरोबर ना? पीस भेटतील. पीस मिळतील त्याचे. ओके. आणि मुशी कशी आहे दादा? मुशी 280 रुपये किलो. 280 रुपये किलो मुशी. हे पूर्ण यांच्याकडे बघा. यांच्याकडे पूर्ण किलोवरती मिळेल तुम्हाला. नमस्कार. आणि बोंबील कसे आहेत दादा? हे बघा हे बोंबील आहे 300 रुपये किलो. ओके. ओके. ही कशी? ओके. हे उत्तनचे आणलेले आहेत. 35 वर्षापासून मला 28 वर्षात 60 वर्षाचा धंदा झाले. तर गेली 70 वर्षापासून आमच्या हॉटेलचा बिझनेस आहे. पहिले सिंधुदुर्ग हॉटेल सर्वात जुनं. ओके. त्याच्यानंतर मालवण हॉटेल पाचपाकाडीचं, सिंधुदुर्ग वागलेस्टेजचं. हे आमच्या सुरुवातीपासून हॉटेल. एवढ्या हॉटेलला सर्व तुमच्याकडची मच्छी जाते. कर्नाटकातला आपल्याकडे. त्याच्यानंतर बॉम्बे टू खाली आहे. बॉम्बेला आपल्याकडे. ओके. म्हणजे मोठ्या हॉटेलला तुमचं सप्लाय आहे सगळं. ओके. मी आई कोली. ओके. आणि फिश टोकरी आपलंच आहे. हा तुमचंच आहे का फिश टोकरी? हे बघा यांचं ऑनलाईन पण फिशचं सप्लाय आहे. फिश टोकरी हे बघा. आणि नंबर तुम्हाला भेटला असेल याच्यावरती. हा बघा व्हिडिओ पॉज करा. नंबर बघा. तुम्हाला घरपोच पण फिश मिळतील. हे बघा फिश टोकरी. आता मी तुम्हाला सांगितलं ना त्यांच्याकडे मोठ्या फिशचा पण स्टॉक आहे. मग दाखवतोय बघा. हे बघा सुरमई. त्यांच्याकडे मोठा स्टॉक मिळेल. 600 रुपये किलो. हे बघा ही सुरमई 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि जास्त करून हॉटेल सप्लायमध्ये जाते ना मोठं. हे बघा यांच्याकडे हे बघा हा सगळा त्यांचा स्टॉक आहे. सुरमई आहे. बांगडा आहे. बांगडा कसा किलो चालू आहे? बांगडा 200 रुपये किलो. हे बघा बांगडा आहे 200 रुपये किलोने चालू आहे सध्या. हे बघा मुशी आहे त्यांच्याकडे 280 रुपये किलोने मुशी. आपण तर बघितलं. हे बघा रावस 700 रुपये किलो. रावस 700 रुपये किलो. वा एकदम फ्रेश फिश आहे. आणि हे कापरी 1500 रुपये किलो. हा बघा हा कापरी पापलेट आहे 1500 रुपये किलो. आणि आपले बोंबील तुम्ही सांगितले किती रुपये किलो? बोंबील 300 रुपये किलो. 300 रुपये किलोने बोंबील आहे. बारके 250, मोठे 300. खूप छान आहे बघा स्टॉक यांच्याकडे. मोठे 300 रुपये. 300 रुपये किलो. आणि प्रॉन्स पण आहे त्यांच्याकडे. प्रॉन्स ही तुम्हाला आता दाखवली ती 800 रुपये की 600 रुपये किलो मीडियम. हे बघा हे मीडियम आहे 600 रुपये किलो. सी व्हाईट यांच्याकडे 400 रुपयापासून ते 800 रुपयापर्यंत किलोपर्यंतची प्रॉन्स आहे वेगळ्या साईजची.
मोठी आहे हे बघा 600 रुपये किलो. ती मोठी 800 रुपये हे किलो. बघा अक्षतेच्या पंचापेक्षा पण मोठी आहे ही बघा प्रॉन्स. चांगली आहे ना पण साईज चांगली आहे 600 रुपये किलोची. हो बघा बरा स्टॉक आहे यांच्याकडे. आला तर तुम्हाला इथे मिळेल. कोळंबी बघा ही बारकी 400 वाली बघा. ही बघा ही बघा काढतो मी थांबा. 400 रुपये किलो बघा. ही बघा ही प्रॉन्स आहे ना ही 400 रुपये किलोवाली. ही बघा ही साईज तुम्हाला थोडीशी बारकी आहे पण त्यात पण बऱ्यापैकी आहे. ही बघा ही बघा केवढी साईज आहे. हे बघा तुम्हाला कळत असेल हातावरती. ही 400 रुपये किलोने. आणि यांच्याकडनं तुम्हाला मी जसं दाखवलं की ऑनलाईन सप्लाय पण आहे यांच्याकडे. तुम्ही हां हां हे काय फिश टोकरी म्हणून आहे ना ॲप. त्याच्यावरून तुम्हाला हे ऑनलाईन ना सर्व मिळेल. घरपोच मिळतील ती. कोणते बोय मासा 300 रुपये किलो. आणि हा जरा मोठा आहे ना बोयचा आहे ना तो कसा 300 रुपये किलो. गर्दी आहे कशी गर्दी. नाही नाही वाटा कसा लावतो दाखवा. हा बघा हा 100 रुपयाचा वाटा आहे कर्दीचा. हा पण हा अर्धा ना. हा बघा हे 200 रुपयाची सोललेली कर्दी. आणि ही अख्खी 100 रुपयाचा एवढा वाटा कर्दीचा. हा कसा हा हलवा 500 रुपये आणि हा 900 रुपये. आणि ती वाव कशी दिली. वाव कशी देते मावशी. ओके तुकड्यावरती 100 रुपये. कशी आहे करली ताई. कशी आहे मस्त आहे पण कशी आहे 400ची. बघा ही अर्धी 250 रुपये आणि ही अख्खी 400 रुपये. काय आहे का बघा सुरमईची गाभोळी. ही रावसची ना. ही रावसची गाभोळी आणि ही सुरमईची गाभोळी. कशी देते सुरमईची गाभोळी. 500ला. रावसची 500ला500ची 400ला आणि छोटी आहे ती 300ला. आणि करली कशी आहे 300 रुपयाला करली. कसं आहे पापलेट. हे बघा पापलेट 1600 रुपये किलो. आणि हा कापरी हा बघा हा 2000 रुपये किलो. केवढा मोठा आहे बघा कापरी पापलेट. केवढा मोठा आहे. हा कॅमेऱ्यात बसत नाही एवढा मोठा आहे. 2000 रुपये किलो. यांच्याकडे सगळे पापलेटच पापलेट आहे बघ. यांच्याकडे पूर्ण पापलेट आहे सगळं. आणि हा कुठला मासा कापताय. रावस. रावस. रावसची कटिंग आहे. खूप मोठा असेल ना रावस. 6 किलोचा बघा. 6 किलोच्या रावसचे बघा तुकडे करून आता ते कापतात. बोनलेस केलं. ओके बोनलेस रावस करतात ते बघा. हा घरगुती की हॉटेलसाठी. ओके हॉटेलसाठी चालला आहे. आणि यांच्याकडे पापलेट कटिंग चालू आहे. हॉटेल मालवण. कुठे मालवण हॉटेल. हे बघा हॉटेल मालवणला चालला आहे हा रावस. बोनलेस रावस. आणि पापलेट पण तिकडेच चाललेत का. पापलेट पण हॉटेल मालवणला चालले. ते बघा याच मार्केटमधनं हॉटेलला माल जातो सर्व. अरे हे कसे पापलेट आहे दादा. हा काय बघा हा पापलेट आहे 1100 रुपये किलो. आणि हा 1400 रुपये किलो. आणि ना इकडे ठसके जाम लागतात कारण ना बाजूलाच मसाला मार्केट आहे. जे आपलं खाण्याचा मसाला मार्केट आहे जे आपण केलं ना ते. आणि इकडे बघा काय चाललं आहे. तिकडे पाया बनवायचं चालू आहे की काय. हे बघा इकडे या मार्केटमध्ये तुम्हाला ना मटन आणि चिकन पण सगळी सोय आहे मच्छी बरोबर. आणि हा बघा इथं पायाची तयारी चालू आहे. हे पाया साफ करून देणार का. कसे पाया. हां 280ला 4. ओके बघा हे पाय बकऱ्याचे पाय 280 रुपयाला 4. आणि इथे तुम्ही आला तर तुम्हाला बघा किती साफ करून देतो बघा पाया. हे बघा एकदम सर्व वरचं काढून बिडून क्लीन करून तुम्हाला देणार. 200 रुपये 4 ना. 280 रुपयाचे 4 पाया. हे बघा असं गरम पाण्यामध्ये ना सर्व त्याचं ते केस वगैरे काढून देतात. हे असं
ते पाया वगैरे साफ करते. तुम्हाला घरी जाऊन ना काही तकलीफ नाही. डायरेक्ट पाय घ्यायचे, त्याचं सूप बनवायचं मस्तपैकी, पाया बनवायचा. छानपैकी साफसफाई करून मिळते इकडे. नॉर्मली संस्था सगळीकडून मिळत नाही. डायरेक्ट पाय हातात देतात, घेऊन जावा 4 पाय. आणि साफ वगैरे करून देतात, चांगलं वाटतं. हा बघा एकदम सपाचट साफ केलेला. हा हे बघा, ह्याला अजून ह्या गरम पाण्यात टाकून धुवायचं आहे अजून. नॉर्मल पाण्यामध्ये, ओके सॉरी, याला बघा नॉर्मल पाण्यामध्ये टाकून धुवायचं आहे. धुतलं की मग एक पण त्याच्यावर त्याचा केस तुम्हाला दिसणार नाही. एकदम सपाचट चिकाचक होणार एकदम. हो नाही का, एकदम क्लीन आहे. मी मच्छी बरोबर हे बघा, असं मटण पण घेऊ शकता. मटण वगैरे आहे बघा इकडे. बघा अक्षता मॅडम त्यांचा आवडीचा पाया सूपसाठी पाय घेतात आणि यांना हे आपले बघा आपल्याला गॅरंटेड हे बकऱ्याचेच देणार ना पाया. बघा बकऱ्याचे तरी एकाच बकऱ्याचे 4 पाय देणार आपल्याला स्पेशल, बरोबर ना. आणि 280 रुपयाचे 4 पाय. हे मच्छी मार्केट आहे ना, याचं नाव आहे महात्मा फुले मच्छी मार्केट, बरोबर ना. महात्मा फुले मच्छी मार्केट. आणि हे आपलं आहे ते मोहम्मद अली रोड म्हणतात त्याला. आणि म्हणजे ठाण्यातलं, मुंबईचं नाही, CSTचं नाही, मोहम्मद अली रोड आपला ठाण्यामधला. अग्निशमन दलचं केंद्र आहे ना ऑफिस, त्याच्याबरोबर समोरची गल्ली आपली मार्केट गल्ली म्हटलं तरी चालेल. फेमस आहे आपली मसाला गल्ली. मसाला मार्केट आहे पाठीमागेच बाजूला. मग अजून आपल्याला पोटला पण लागतं. त्याच्या पाठीमागेच मसाल्याचं मार्केट आहे. आणि बाजूला आहे ते स्टेडियम, त्या बाजूलाच हे महात्मा फुले मच्छी मार्केट. आणि तिकडेच आपण घेतो हे पाया. हे लेपा आहे ना का? कसा दिला लेपा? 200चे किती? आज घेते ना, किती सांग मला. हे 200चे आहेत. हे बघा हे 200चे लेपा आहेत एवढे. आणि ते काय बोय मासे का? कारले. हे तारलेचे का वाटा आहे का? हा कितीचा वाटा आहे? एवढी 400 रुपयाची. ही 400ची ना एवढी? 400 रुपये तारलीचा वाटा. हे बघा आजीकडे. हे बघा आता आपण मच्छी मार्केटमधून बाहेर पडलो आहे. पाठीमागे बघतोय गर्दी, कारण पुढे मसाला मार्केट, पुढे भाजीवाले पण आहेत. त्यामुळे ह्या रोडला नेहमीच तुम्हाला गर्दी भेटेल. आणि ते जे पायात आपण घेतले ना, ते बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी 8:30 ते 1:30 मिळतील. आणि बाकीच्या दिवशी तुम्हाला 12:30 मिळतील, पण रोज मिळतील. आणि मच्छी मार्केटचा पण तोच टायमिंग आहे. बुधवार, शुक्रवार, रविवार जरा जास्त असतात मच्छीवाले, बाकीच्या दिवशी कमी असतात इथे मच्छीवाले. तर अशा प्रकारे आपलं हे ठाण्याचं माझ्यासाठी अननोनवालं मार्केट, म्हणजे मला का माहीत नव्हतं एवढं मोठं मार्केट आहे आतमध्ये. म्हणजे ठीकठाक मार्केट आहे. बाकी आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं तर मच्छी मार्केट बघितलं आपण, महात्मा फुले मच्छी मार्केट. त्यानंतर जिवंत कोंबड्या गावठी, स्पेशल गावठी कोंबड्या, ज्या तुम्ही बुधवार, शुक्रवार, हे बघा तिला ऊन लागते. तर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मिळणारे आपल्या त्या देशी गावठी कोंबड्या, गावठी अंडी पण तुम्हाला इथे मिळतात. त्यासोबतच आपण घेतला पाया स्पेशल, काय का. आणि पाया जरा चांगले वाटले ना आपल्याला, चांगले वाटले पाया. आणि ते पाया पण घेतलेत आपण. आणि आता हे पहिल्यांदा माहिती पडलं की तेवढे चांगले पाया साफ करून मिळतात ते. त्यामुळे जेव्हा पण आपल्याला लागेल तेव्हा आपण इथूनच पाया घेत जाऊ. तर ठीक आहे मित्रांनो, आपला ठाण्याच्या मच्छी मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला आवडतो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टेक केअर, बाय बाय.